नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे आंजनेय द्वादश नाम स्तोत्रातील दुसरा श्लोक आज प्रसारित होत आहे. उदधिक्रमणश्चैव सीता शोक विनाशकः लक्ष्मण प्राणदाता च दशग्रीवस्य दर्पः. या श्लोकातील पहिला चरण त्याचा आज आपण अर्थ पाहू. उदधिक्रमणश्चैव सीता शोक विनाशकः. उदधी म्हणजे समुद्र. समुद्र उल्लंघून गेलेला आहे हनुमंत लंकेमध्ये. कोणी जाण्यास समर्थ नव्हतं. जांबुवंत नाही, अंगद नाही, सुग्रीव नाही, नळनिळ नाही, कोणी नाही. फक्त एकटा हनुमंत. त्याच्या अंगात एवढी शक्ती होती की तो जाऊन पुन्हा परत येऊ शकला. समुद्र उल्लंघून जायची सोपी गोष्ट आहे का? लंकेत गेला आणि सगळा समाचार घेऊन परत आला आणि रामाला त्यांनी सर्व समाचार कथन केलेला आहे, सर्व वार्ता कथन केलेलं. म्हणून उदधिक्रमण म्हणजे समुद्र उल्लंघून जाणे. आणि हा समुद्र उल्लंघून जाण्याची जी त्याच्यामध्ये शक्ती होती ना, त्या शक्तीची आठवण जांबुवंताने करून दिलेली आहे हनुमंताला. आपल्याला माहिती असेल ही गोष्ट की हनुमंत जेव्हा लहान होते तेव्हा ते प्रचंड मस्ती करायचे. त्यांच्या अंगात इतकी ताकद होती की तपाला जपाला बसलेल्या मुनींना ते सहज उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवत असत. डोळे उघडून मुनी जेव्हा बघत असत, ऋषीमुनी, की अरे आपण जप करण्यासाठी एका ठिकाणी बसलो होतो आणि आता तर आपण दुसऱ्याच ठिकाणी आलो आहोत. तेव्हा त्यांना हनुमंताची मस्ती कळली, खोड्या कळल्या. तेव्हा त्या ऋषीमुनींनी हनुमंताला शाप दिला की ही जी तुझी शक्ती आहे ना, ती अगदी जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तुला काही आठवणार नाही आहे ती शक्ती. त्या शापाप्रमाणे हनुमंताला काही आठवेना. तेव्हा जांबुवंताने हनुमंताला आठवण करून दिली की तुझ्या ठाई ती शक्ती आहे. तर ही शक्ती जागृत केलेली आहे आणि ती शक्ती जागृत करण्याचं काम कुठून होतं? नाभीपासून होतं. आपल्या सर्वांची शक्ती ही नाभीमध्ये असते. कुंडलिनी शक्ती ही नाभीच्या मागे इथे खाली वेटोळे घालून उभी 3.5 वेटोळे घालून बसलेली असते कुंडलिनी. ही कुंडलिनी जागृती म्हणजे ती शक्तीचं जे जागृती आहे, ती शक्तीची जागृती ही नाभीस्थानाच्या आसपास आहे. म्हणून नाभीम जांबवदाश्रया असं आपल्याला रामरक्षेत लिहिलेलं सापडतं. म्हणून ही शक्तीची जाणीव झाल्यावर त्याने समुद्र उल्लंघून गेलेला आहे. आणि पुढे सीता शोक विनाशक सूक्ष्मरूप घेऊन जेव्हा अशोक वाटिकेमध्ये हनुमंत विचरत होते, कुठे शोधायचं सीतेला एवढ्या मोठ्या वनामध्ये. एका ठिकाणी केस मोकळे सोडून बसलेली, सदैव राम हे राम हे राम, श्रीराम 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 असं नाम घेत बसलेली एक स्त्री त्याच्या दृष्टीस पडली. आणि अतिशय चलाख बुद्धी असलेल्या या हनुमंताने सीता ज्या झाडावर बसली होती त्या झाडावर जाऊन राम का गुणगान करे, रामाचं गुणगान करायला सुरुवात केली. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. कोण गाता ह्या लंकेमध्ये रामाचं नाव, असं म्हणून सीतेने वर पाहिलं झाडावर. तर एक छोटंसं वानर दिसलं अतिशय सूक्ष्म रूपात. त्यावेळी हनुमंताने सीतेच्या समोर आले हनुमंत आणि त्यांनी आपलं खरं रूप प्रगट केलं आणि सीतेला आश्वस्त केलं. सीतेच्या शोकाचा विनाश केला की सीतामाई तू रडू नकोस. तुझ्या शोधासाठी रामचंद्र आणि हनुमंत लंकेत येत आहेत. ते दशानन रावणाचा वध करून हे आई तुला या बंदिवासातून नक्कीच मुक्त करतील. इतकं महत्त्वाचं काम ह्या प्रभू श्री रामचंद्राच्या दूताने म्हणजे हनुमंताने केलेलं. लंका जाले बाग उखाडे बीच समंदर बैठा हो, हुकुम नहीं श्री रामचंद्र का नहीं तो लय कर जाता हो. अंजनी सुत हनुमंत महाबल वायुसुता हनुमंता हो. तुलसीदासांचा फार मोठं अभंग आहे ह्या सगळ्या प्रसंगावर. म्हणून सीता शोक विनाशक असा हनुमंत आहे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.